तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे. कुठल्या पण प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण निफ्टी ऑन रिअल टाईम फ्रेम. जर का आपण बघायला गेलो तर मार्केट जे आहे ते मार्केट एका ट्रेंड लाईनच्या चॅनलवरती ऑलमोस्ट सेम बिहेव करत चाललं आहे. आणि ही जे चॅनल आहे ही आपण लास्ट भरपूर डेजपासून ह्याच्यामध्ये ऑब्झर्व करत चाललो आहे की ज्यावेळी मार्केट या रेजिस्टन्स झोनपाशी मार्केट ज्यावेळी आलं त्यानंतर मार्केटमध्ये चांगला रिव्हर्सल बघायला भेटले. ज्यावेळी मार्केट या सपोर्टपाशी आला इथं रिव्हर्सल प्राइस ॲक्शन दिसलं, तिथून आपल्याला अपसाईडचे रिव्हर्सल बघायला भेटले होते. आता एक मोमेंटम ह्याच्यामध्ये असं आहे की जिथं मार्केटमध्ये इथं हॉल्ट केला होता प्रिव्हियस रेजिस्टन्सची की आपल्याला ऑल टाईम हायचा ब्रेकआउट भेटला होता. एक नंबर होता. जर का आपण ते लेवल जर का बघायला गेलो ऑलमोस्ट लो येतो आहे 22,575च्या आसपास. आता मार्केट जे आहे ते मार्केट ऑलमोस्ट ह्या जो रेजिस्टन्स आहे ह्या रेजिस्टन्सपासून मार्केट डाऊन साईडला आला आणि हिस्ट्रीमध्ये ज्यावेळी मार्केट हे रेजिस्टन्सपाशी मार्केट डाऊन साईडला आलं एक तर ते व्हर्टिकल पॅनिक सेल ऑफ ट्रेंड लाईनपर्यंत आलं आहे अगेन सपोर्ट लेवलपाशी, किंवा ह्याच्यामध्ये मध्येच थोडंसं येऊन इथून थोडंसं रिव्हर्सल बघायला भेटलं. तर आता याच्यामध्ये एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, तर त्यासाठी एकदम स्ट्रॉंगेस्ट लेवल आहे ती म्हणजे एकतर 22,650 पासून 22,400च्या आसपासचा हा एक त्याच्यासाठी स्ट्रॉंगेस्ट लेवल आहे. आणि फ्युचरमध्ये ज्यावेळी पण इथं मल्टिपल टाईम मार्केटनं प्रिव्हियस रेजिस्टन्स फेस केले होते. आता मार्केट ब्रेकआउट दिलं आहे रिट्रेसमेंटसाठी मार्केट डाऊन साईडला यायला, तर आपल्याला उद्याच्याला एक रिव्हर्सल कॅन्डल बघायला भेटू शकते. इट्स अ प्रोबॅबिलिटी. जर का मार्केटला इथून अपसाईडला जायचं असेल तर मार्केटला तशी काइंड ऑफ सिनारिओ मार्केटला बनवायला लागेल. इथे एक मार्केटमध्ये एक चांगली वे आहे की इथं मार्केटमध्ये आपल्याला एक रिव्हर्सल बघायला भेटेल. जर का उद्याच्याला नाही बघायला भेटलं तर फ्रायडेला बघायला भेटू शकतं. बट एकच कंडिशन आहे की जर का मार्केट चुकून जर का मार्केट 22,400च्या आसपास जर का डेली कॅन्डलचं रेड कॅन्डलचं क्लोजिंग असं काय तर केलं तर मार्केटमध्ये बघायला रिव्हर्सल बघायला भेटणार नाही. मार्केटमध्ये प्रिव्हियस त्याचं जे सपोर्ट्स आहे त्या लेवलपाशी मार्केट एखाद्या वेळेस येताना बघायला भेटू शकते. तर दोन सिनारिओ आहेत. मार्केट ऑलमोस्ट एक रॅली केली आहे, त्यानंतर हा डीप आहे. अगेन इथून जर का आपण बघायला गेलो तर मल्टिपल टाईम रेजिस्टन्स आहेत ते इथं ब्रेक झाले आहेत. इथं रिव्हर्सल सपोर्ट घ्यायचं काम करू शकते. ही जास्तीत जास्त हा एरिया या एरियाच्या आसपास मार्केट रिव्हर्सल दाखवू शकते. जर का याच्यामध्ये रिव्हर्सल प्राइस ॲक्शन बघायला भेटला तर येणाऱ्या डेजमध्ये आपल्याला एक अपसाईड मोमेंटम किंवा साईडवे मोमेंटम बघायला भेटेल. जर का मार्केटला डाऊन साईडलाच जायचं असेल तर 22,400च्या खाली डेली कॅन्डलचं जर का रेड कॅन्डल क्लोजिंग आला तर चान्सेस व्हेरी हाय की मार्केट त्याचं जे नेक्स्ट सपोर्ट आहे जो ट्रेंड लाईनचा आहे तिथंपर्यंत एखाद्या वेळेस जाऊ शकतो. ओके, तर हे सिम्पल आलं ॲज अ पोझिशनल. आता जर का आपण येऊया इंट्राडे टाईम फ्रेमवरती कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. आज मार्केटमध्ये बॅनिक सेल ऑफ आला, डायरेक्टली मार्केट गॅप डाऊन ओपन झाला, त्यानंतरनं प्रत्येक त्याच्या टॉपला सेलिंग आलं होतं आणि मार्केट सेलिंग प्रेशरमध्ये पण होतं. आता जर का उद्याच्याला मार्केटमध्ये थोडंसं रिव्हर्सल जायचं असेल तर डेली टाईम फ्रेमवरती बेस लेवल आपलं येते जवळपास याच्यामध्ये बघायला गेलो तर 22,638 पासून ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये येते 22,400 ते 22,450च्या आसपासचा. ओके, आता याच्यामध्ये एक रिव्हर्सल ह्याच्यामध्ये जर का कुठं पण बघायला भेटला 22,620 पासून 22,577च्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का आला या लेवलच्या आसपास कुठं पण मला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला देन आपण ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ मार्केट जर का जास्तच निगेटिव्ह राहिलं आणि चुकून जर का 22,577चं लेवल जर का मार्केट डाऊन साईडला ब्रेक केलं आणि डाऊन साईडला सस्टेन राहिलं तर आपल्याला लवकरच 22,500 एक सायकोलॉजिकल नंबर आहे त्याच्या आसपास मार्केट येताना बघायला भेटू शकते. जर का ह्या लेवलच्या आसपास जर का कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला देन आपण इथून पण एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. किंवा जास्तीत जास्त मार्केट डाऊन साईडला जर का आला तर इथून अपसाईड व्हायची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त आहे 22,409 पासून 22,347च्या आसपास. तर हे तीन झोन व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. जर का ह्या झोनच्या आसपास जर का मार्केट आला कुठं पण आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला देन आपण त्याच्या आसपास एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं आणि जर का मार्केट इथं फ्लॅट ओपन होऊन जर का 22,814 आणि बॉटम आहे की 22,577च्या मध्ये जर का मार्केट राहिलं तर एखाद्या वेळेस मार्केट साईडवे राहू शकते. मार्केट ह्या दोन झोनच्या मध्ये राहू शकते. ही प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. जर का मार्केट गॅप अप ओपन झाला डायरेक्टली 22,814 पासून 22,780च्या आसपास जर का आला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दाखवला देन आपल्याला शॉर्ट सेलिंग प्लॅन करायचा. त्या लेवलच्या आसपास कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं देन आपण शॉर्टिंग प्लॅनिंग करू शकतो. अजून एक लेवल आहे ते म्हणजे ऑलमोस्ट
जे मल्टिपल टाईम सपोर्टचं काम केले डायरेक्टली ब्रेकडाऊन आला आहे. इथं जर का मार्केट आला फर्स्ट टाईमला तर रेजिस्टन्सचा प्लॅन होऊ शकतो 22,925 पासून 22,900च्या आसपास. जर का कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवलं देन आपण त्यामध्ये सेलिंग प्लॅनिंग करू शकतो. तर हे झाले आपले निफ्टीचे लेवल. बँक निफ्टीमध्ये येऊया पटकन. बँक निफ्टी जर का बघायला गेलो तर आज बँक निफ्टीमध्ये एक चांगला रिव्हर्सल पुलबॅक भेटला होता, जे की ऑलमोस्ट हे जे व्हिडिओ तर काल दिला नव्हता, बट कालचं जे पण लेवल्स आहेत ना ते लेवल टेलिग्रामवरती दिले होते ऑलरेडी. तर त्याप्रमाणे जे आपण लेवल डिस्कस केले होते एक्झॅक्टली त्या लेवलपासून मार्केटमध्ये एक रिव्हर्सल बघायला भेटला. त्यानंतर त्याचा मी ट्रेड पण केला. ते सगळेच्या सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामचं लिंक आहे, तिथून तुम्हाला भेटतील. ओके, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे जर का कधी व्हिडिओ जर का आले नाही तर त्या टायमिंगला तुम्ही त्याचं हेल्प घेऊ शकता. ओके, आता याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले किंवा काय पण अपडेट असतील तर त्याच्यावरतीच भेटतील टेलिग्राम चॅनलवरती, तर तिथून तुम्ही जॉईनिंग करू शकता. जर का आता आपण बँक निफ्टी बघायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये पण सेल ऑफ आला. चान्सेस व्हेरी हाय की बँक निफ्टी हॉल्ड करू शकते. आणि जर का बँक निफ्टी जर का एकदा का ह्याच्या हायच्यावरती गेला 48,650 700च्या आसपास ह्याच्यावरती जर का मार्केट का सस्टेन राहिला तर एखाद्या वेळेस अपसाईड मोमेंटम